कर जोडोनी विनवितो तुम्हा, कर जोडोनी विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे तीर्थाचे भ्रमण, नरके तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नरके दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन, नरके पंचागी साधन. तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हीच माझी विनावनी, हीच माझी विनावनी, हीच माझी विनवणी, हीच माझी विनवणी. जोडोनिया कर दोन्ही, जोडोनिया कर दोन्ही, जोडोनिया कर दोन्ही. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा.
भेटो तुम्हा नका करू संसार श्रमा नका गुंतो विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हीच माझी विनवणी जोडणी या कर दोन्ही शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव मनानुदीनी गा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्या कृपादाने कथेचा विस्तार त्या कृपादाने कथेचा विस्तार त्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलाभुधावं जगन निहित पारिमंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं सदैधवलहासनं विठ्ठलं चिंतयामिनी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवना
पावनी आद्यत्रय जननी देवाची ये. सर्वांनी हात जोडा. लोकाभिरामो रणरंगधीरो राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सियावर रामचंद्र भगवान की. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामदूत हनुमान की. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. सद्गुरु मुकुंद महाराज की. सद्गुरु मोतीराम महाराज की. सद्गुरु काशीराम महाराज. बोलो रे भाई सब संतन की जय. विठला कर जोडून विनवितो तुम्हा नका करू संसार श्रमा. नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव मना. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी परमपवित्र आपल्या या श्री क्षेत्र कोल्हाडी नगरीमध्ये कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांत संत श्रीमंत पैठण निवासी नाथ महाराज यांचा उपदेश या प्रकरणातील अभंग आहे. आता विनंती आहे, आपल्या कीर्तनाचा एकच नियम आहे, कुठेही बसा, कशीही बसा, पण शांत बसा. माझ्यापर्यंत तुमचा आवाज आला नाही, कीर्तन एक नंबर होईल. आणि तुमचा आवाज जर माझ्यापर्यंत आला तर कीर्तन कसं होईल हे मी सांगू शकत नाही. आला का लक्षात? एक फेरी बाहेर मारून द्या आणि हे पोरं आपलेच आहे का तिकून येईल आहे कोणाची ते एकदा चेक करून घ्या. म्हणजे कसं आहे, अडचण नाही आली पाहिजे नंतर. कारण हे कथा कीर्तन त्या लहान पोरायसाठीच आहे. वय झाल्यावर काही मजा. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. आलं का लक्षात? तरुणपणात भजन केलं पाहिजे, तरुणपणात कीर्तन केलं पाहिजे. मग कानाला मशीन घुसली की पुढे पुढे घुसता. घरी बस बाबा, काय लाडी. माझं बोलणं असं स्पष्ट आहे आणि ज्या भागामध्ये मी फिरतो तो भाग जास्त स्पष्ट आहे. तुम्हाला नाही आवडलं, तुम्हाला नाही पटलं, तो तुमच्या बुद्धीचा भाग आहे, तो तुमचा स्वभाव आहे. सर्वांना कीर्तन आवडेल, सर्वांना माझा स्वभाव पटेल, सर्वांना माझे विचार आवडतीलच असं नाही. मी जोकर थोडी की सगळ्यांना खुश करू शकेल. आम्ही पंढरीचे वारकरी, आम्ही संत परंपरेचे पायिक. संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावरती फेटा बांधून, उपरणं बांधून समाजाला प्रबोधन करण्याचं कार्य आम्ही निवडलेलं आहे. कोणाची पद्धत वेगळी असते, कोणाची वेगळी असते. माझी जरा वेगळी आहे. मी वक्ते बाबांचा फॅन आहे. वक्ते बाबा जोपर्यंत जिवंत होते, वक्ते बाबा शिव्या घालायचे लोकांना, डायरेक्ट शिव्या धर्मासाठी. तेव्हा लोक सांगायचे, हा म्हातारा, याला अक्कल आहे का म्हणे, नारदाच्या गादीवर म्हणे असं बोलतो म्हणे. पण ज्या दिवशी वक्ते बाबा गेले त्या दिवशी वारकरी संप्रदायाला समजलं की त्या माणसाची जाणीव काय होती. मला करायला पाहिजे होती. स्वार्थासाठी जर कोणी बोलत असेल तर लक्ष देऊ नका. पण जर कोणी धर्मासाठी, समाजासाठी, जगहित कल्याणासाठी बोलत असेल तर तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि 90% कीर्तनकार बोलायला तयार नाही. ते घाबरता. कशाला घाबरता मला तेच समजत नाही. का लोक तारखा देत त्यांनी याला घाबरता, का कीर्तन झाल्यावर भांडणं करतील याला घाबरता. मग चोपदार कशासाठी आहे? इकडे या, अरे इकडे या. हा, बॉडीगार्ड. दंडा आला का? पाणी बी मागणार नाही माणूस. डायरेक्ट मोगरा फुलला, मोगरा फुलला. स्प्रे चांगला आणला मोगरा. मला वाटलं का तो तोंडाचा मारता का आता. ज्या हारावर मारला ते हार काढून टाकले, कपड्यावर मारते तो सासरा आला असता. या गावात मध्ये, या परंपरेमध्ये मी लहानचा मोठा झालेलो आहे. आमची सगळी भजनी मंडळी यांनी माझं आगाऊ काम करायचं नाही. मी रोजच्या महाराज सारखा नाही आहे. मी डोकं फिरेल आहे की नाही. जे दुपारी कथील येतात त्याला माहित आहे चटका कसा येतं. जे नवीन येलाय त्याने आगाऊ कामं करता ना का.
रॉकेट कुठे बी उतरू शकते. योगेश महाराज माझे बाल सखाय, वाजवणं बी चांगलं आहे, माणूस बी चांगला आहे, स्वभाव बी चांगला आहे, म्हणून तुम्ही ना या वर्षी बी बोलवलं आहे की नाही. योगेश महाराज, कलाकारांची किंमत झाली पाहिजे बरं का योगेश भाऊ. कारण काय राहते माहिती आहे का, घरदार सोडून एखाद्या गावात 8 दिवस राहणं हे सोपं नाही. तुम्ही 4 तासाच्या कथेत 3दा घरी जाता की नाही, जाता की नाही. तुमची पोरगी जर 4 वाजेला शाळा सुटते आणि तुमची पोरगी जर 6 वाजेला घरी नाही आली, तुमचं चित लागते का. मग हे बी कोणाचे लेकरं असतील, याचे मायबापाला आठवणीत असेल, काहीचे लग्न ठरेल आहे, ते कशी उभे राहता 2 तास त्यालाच माहीत आहे. काही बसेल आहे आणि काही उब गेलाय. इकडे आमचे श्रीकांत महाराज, आमच्या नात्याला आमचे ते भाचे लागतात एरोंडोलचे श्रीकांत महाराज आहे, आमचे लहानपणीचे संबंध आहे. आणि नाड जुळली पाहिजे, विचार जुळले पाहिजे. रुसवा राग फुसवे या गोष्टी परमार्थात शोभत नाही. म्हणून एकदम ताल स्वर चरित्र आणि एकदम समाजाला लागेल अशा पद्धतीने त्यांचा स्वभाव वागणं. श्रीकांत महाराज खडकेकर, त्यांच्याच बाजूला उभे असणारे सारंग महाराज, विशेष नाही, ते पावसाळ्यात बी दिवे लावू शकता सारंगराग म्हटला की. त्याच्या बाजूला सुमित महाराज आहे आळंदीकर. इकडे ज्यानं लहानपणापासून मग बोट धरून मले दिंडीत फिरवलं. तुमच्या गावात आलतो एकदा, हॉलमध्ये पाय गेलता, मग यात रविवारच हात धरलता, नीट चालत जाय म्हणे, कुठे पाहा तुम्ही आळा, असं असं त्याचं ते वाक्य लहानपणापासून, नीट चालत जाय म्हणे. ही सगळी मंडळी फार तोला मोलाची आहे. काही लोक चालले गेले, पण हे लोक आहे, आणि हे लोक आहे म्हणून परमार्थ आहे गावागावामध्ये. लक्षात ठेवू जा. आम्ही 2 तास तुमच्या गावात कीर्तन करू शकतो, पण तुमच्या गावात जर कोणी मेलं तर त्या दिंडीच्या पुढे टाळ वाजवू शकत नाही. टाळ वाजवायला हेच लोक येतात. गावागावात येणं परमार्थ टिकून ठेवलाय. सगळ्याच्या पायावर नतमस्तक होतो. साऊंड 1 नंबर आहे गणाप्पा. आपल्या हिंदू धर्माचे पोरं धंद्यात येत असतील तर महाराज लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे. काय केला पाहिजे. आणि याच्या पुढे तुम्हाला सांगतो, किती मोठी कथा असो, किती मोठं कीर्तन असो, तुम्हाला कोण काही बी मागो, इको मागो, ट्रबल मागो, आम्हाला समजत काहीच नाही. फक्त बटनाला हात लावायचा, वाढलं का म्हणा, हा झालं, एवढंच करायचं. ऍक्टिंग करायची. काय पाहिजे, इको, हा झालं का, हा झालं बस. ऍक्टिंग करायची गणेश भाऊ. धंदा जर करणं असेल तर 2 गोष्टी पाहिजे. कोणाला नाही म्हणायचं नाही, आणि जे करणं तेच करायचं. हा माझा स्वभाव आहे. मला लोक म्हणतात, महाराज कीर्तन आता कडक झालं पाहिजे. हेच तरी आहे का ते कडक करायला. तू आधी उभा राहून सूचना दे बरं, तुझे दात खाली पडतील. काही म्हणतील झालं इथं गंमत फसली. गंमत नाही, आजच्या आणि आहे, आजच्या आणि आज बिनच्या आचे घर पण घरी जाते नाही. यायला रातभर सुधारणारे झालं, केलं काय आहे. पिपई कोट्याहून लोक येलाय, जांभूड धाब्याहून लोक येलाय. काल ते जांभूड धाब्यात कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर 2 घंटे मिटिंग चालली की हा आनलता कोण. ते गणा भाऊ म्हणे, मी ना आनलता म्हणे, सत्कार केला द्यायचा. असेच महाराणात जा म्हणे. टाळ्या नका वाजवता, टाळ्या वाजवसात मी फॉर्म मध्ये चढीन. 12 लोक कीर्तन तोडणार नाही मी. सगळी मंडळी प्रेमाची आहे. इथं जमलेले सगळे कोल्हाडीकर. तुमची दिवसाही इच्छा होते मला माहिती आहे, पण काबाड कष्ट असल्यामुळे तुम्ही येऊ शकत नाही. असं म्हणण्यापेक्षा गजानन महाराजनं तुम्हाला येऊ दिले नाही असं म्हणता. खरं बोलतो मी. तुम्हाला काम आहे ना, आम्ही का रिकामजोड आहे का. माझ्याकडे असं होतं, अरे बाबा हे धंदे बंद कर. हे मी नाही सांगत आहे, तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे. शहाणा तो धनी येतो येथे. मधुकरजी राणे आमचे राजकीय मार्गदर्शक आहे. याले माणूस म्हणता. कोणतंही पद असू द्या, किती पैसा असू द्या, पण जे लोक जमिनीवर बसतात त्याला पड्याचा भय नसतो. कुठे बी उभे राहू द्या. मया कीर्तनात बसले कुठेच पडणार नाही ते. आयुष्यात वरच जाते. आता किती वर जातो पाहू आता. फक्त वर गेल्यावर आम्हाला विसरजा नका. भंडाऱ्याला काही कमी असलं तर भाऊला सांगून द्यावा तुम्ही. भाऊचं मन मोठं आहे तसं देत असते. त्या दिवशी आरतीला आले, मी 3दा विचारलं, म्हणते काही काम होतं असू शकतं. आता चोपदार टायमावर बनवला, पण 1 नंबर. हे हनुमान बनले होते. असं वाटे का मंडप फाडता आता. 1 नंबर हनुमान, 1 नंबर चोपदार. चोपदार बनायला भाग्य लागते. काय लागते. एका पोऱ्याला म्हटलं लाल कपडे घाल, तो म्हणे मग बाई येते म्हणे. बाई म्हणते तू चौनाचा ढवणा दिसतो. का रे हो चौनाचा ढवणा. अरे हे वयाले भाग्य लागते. काय लागते. भाग्य. ते एमपीत कीर्तन होतं. चोपदार कुत्रे भुकून राहिले. चोपदारले म्हटलं हानुने हाण्याला गेला तर आलाच नाही.
घरी चालला गेला सीधा. त्याला बहाना भेटला, पण एक नंबर चोपदार आहे. किती कुत्रे भुकू द्या, मी तुम्हाला अडून हालू देणार नाही. एक नंबर चोपदार. झालं का वातावरण तयार? आ मग आता काय करता? मोडता कीर्तन असे आणतीन कोण लाडीचे लोक, आणि गेट बंद केलं तर विषयच नाही. मग कोण लाडी गावाला मानावं लागेल. पंचकृषीमध्ये तुमच्या गावासारखा सप्तानी बोदोड सोडलं तर पंचकृषीतनी आमच्याही गावात सप्ताह होतो. मी काही नाव नाही ठेवत आहे. हे रवी बाबा बी येतात आमच्या गावाला, परंपरेचं गाव आहे, येणं पडेल. पण एक नंबर मॅनेजमेंट. अजून बी लोक येऊनच राहिले. बापा बापा या बस ताई, सगळ्यावर ध्यान. महिला मंडळ इकडे सरकून द्या, इकडे भरपूर जागा आहे. तुमचं काय माहिती ते मला सांगून राहिले, तुम्ही सांगा म्हणे. दाना दंडा घेऊन टाका एखाद्याच्या डोक्यात, सगळा मंडप इकडे येतो. सर का महिला मंडळ थोडं थोडं सरकून द्या पुढे. सर का हसू नका सर का. एवढी वच आरामात सरका, पुढे सरक नाही का. चला 2 मिनिटं भजन करू, तोपर्यंत सगळ्यांनी अशी मस्त जागा करून घ्या. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. एक ताळी हा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोले. गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोले. गण गणात बोले, गण गण गणात बोले. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. आता सरक्याचं बी नाही, पहिलेच सरकेला आहे, पण अजून किती सरकता. बस झालं एवढं. आता तिकून जर कोणती मावशी आली ना, तिला हाताने सांगायचं तिकडे वय म्हणा. आता तुम्ही ना सरक्याचं नाही. अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अभंग उपदेश या प्रकरणातील आहे. वास्तविक हा अभंग रात्री घेतल्या जात नाही असं लोकांचं मत आहे, परंतु संतांच्या वाणीला काळाचं वेळेचं बंधन नाहीये. संतांची वाणी जिथं पटेल तशी तुम्ही म्हणू शकता, स्वीकारू शकता. फक्त तुमच्या अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. जर तुमचं मन गंध असेल, जर तुमचे विचार गंधे असतील, तर तुमची वाणी पापी असेल आणि तुम्ही किती बी नित्य नियमानं परमार्थ केला तरी ते व्यर्थ. एका सुंदर अशा दृष्टांतापासून सुरुवात करतो. भूषण महाराज बसेल आहे, युवा कीर्तनकार. श्रीकांत महाराज बी कीर्तनकार आहे, मागे कीर्तनकार, पुढे कीर्तनकार. आता मग हिंमत होईन कशी बोलायची सांगा योगेश महाराज. एका गावामध्ये सगळं गाव माळकरी होतं. सगळं गाव हे एवढाल्या माळा. रात्री झपताना बी काढत ना, ते झोप कशी लागेल तेच समजत नाही. माळा घालेला आहे, पुरं गाव माळकरी. आणि त्या गावामध्ये एका साधूची भेट झाली. साधूच्या आशीर्वादामुळे पुरं गाव माळकरी. पण त्या गावातला एक व्यापारी होता, तो मात्र काही माळकरी नव्हता. सगळ्या गावाला राग व्यक्त करायचा होता. साधू जवळ कंप्लेंट केली, महाराज आपलं सगळं गाव माळकरी आहे, हा एकटा बिन माळकरी आहे, याला काही सांगावं. महाराजांनी जेवण नाही केलं, डायरेक्ट त्याच्या घरी गेले. का रे, पुरं गाव माळकरी आहे, तू का माळा टाकत नाही? तो म्हणे, महाराज खाली बसा ना, पाणी बिणी घ्या, मी बिना माळकऱ्याच्या घरी पाणी पित नसतो. तू माळा का घालत नाही ते सांग.
महाराज मी व्यापारी आहे. मग मी व्यापार करतो. मग आपलं सगळं गाव हे पारध्यांचं आहे म्हणे. मग हे दुळल्या बनवायचं काम करता. काय बनवता? दुळली समजते ना? वदनी कवड समजते? हां, हे लवकर समजते. शेवटच्या दिवशी एवढी गर्दी होईल, एवढी गर्दी होईल, जे रोज कीर्तनाला येतात त्याचा तिसऱ्या पंक्तीला नंबर लागेल. जे कधीच दिसले नाही ते डबे घेऊन पहिले पुढे घुसतील. भाजी टाक, भाजी भाजी, तुला देठ भेटील. साधूचा पुरावा देतोय. काल बी बोललो, जांभूळ धाब्यात बोललो का नाही बोललो? ज्यानं 1 मिनिट बी या मंडपात जर पाय ठेवेल नशीन, 1 मिनिट बी मंडपात न येता जर डायरेक्ट जेवायला आले, त्या अन्नाचं रक्त नाही, त्या अन्नाचा रोग होईल. हे लक्षात ठेवता. हे साधूचे वचन आहे. शरीर आद्य धर्म खलू साधनम. हे सुटणारे नाही कोणाले. आमचं 8 दिवस रिकामपण नाही झालं. आज अगत काय रिकामपण झालं ते नाही. तो महाप्रसाद आहे. महाप्रसाद आहे तुझ्यासाठी का? तो वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही. अरे इंद्र चंद्र गंधर्व नारद तुंबर विष्णू ब्रह्मा यांना 84 लक्ष येऊनी भोगून यावं लागतं, तेव्हा त्यांना हा प्रसाद भेटतो. आणि तुझ्यासारख्याला जर हा भेटत असताना जर तू 1 मिनिट सुद्धा या धर्म कार्यामध्ये पाय ठेवायला तयार नसेल, रिकाम पण नाही हो महाराज. कुठलं काम होतं तुला? गण गोत्र मित्र परिवार, अरे ही सगळी लोक एक दिवस स्मशानात एकटं सोडून येतील. तुम्हाला लक्षात ठेवू द्या. ज्या याच्यासाठी तुम्ही आज फिरून राहिले ना, हे फार दूरचं उदाहरण नाहीये. अजित दादाचं उदाहरण डोक्यात फिट घालला. 3 दिवस नाही झाले तर बायकोनं शपथ घेतली, नवरा मेल्याबरोबर एक आसुनी त्या बाईच्या डोळ्यामध्ये. तुम्ही काय घेऊन बसले? मी मेल्यावर मी बायको अरे आहे रे. हे डोक्यातून काढून टाकलं. मी गेलो ना काय होत नाही. कवनाचे माया बापा, कवनाचे कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, हे जे इले तुम्ही आज आपलं म्हणून राहिले ना, हे लोक, हेच लोक काय करतील ते सांगेन पुढे. तुम्हाला अजून टाइम नाही आला त्याचा. जाता जाता सांगेन. सुरुवातीलाच फटके दिले की तुम्ही बस चालनी. मग बोलणं असं आहे बा, तुम्हाला पटलं तर ठीक, नाही पटलं मला फरकच पडत नाही. काहून फरक पडत नाही? तुकाराम महाराजचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, खरं बोलल्यावर जर लोकायला राग आला येऊ द्या, लोकांचा विचार करायचा. हां, तुम्ही जर काही चुकीचं बोलताय मग राग आला तर मग त्याचा विचार करा. पण जर चांगलं सांगायचा राग येत असेल, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, काहीतरी सांगून राहाल तुम्ही. जाऊ द्या. अभंगाचं पहिलं जे ओळ आहे, कर जोडोनी विणवितो तुम्हा. तुम्हा म्हणजे कोणाला? काही लोक म्हणतात समाजाला नाही, मग आपल्याला नाही, मग जे संसाराच्या वजाखाली दबेल आहे त्याला, विशिष्ट वर्गाला. मायाभोवती असा भोवाळा आहे एका पद्धतीचा. पुरं कीर्तन जर मी ना अभंगावर केलं, पुरं असं तत्व 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 जर मांडलं, मागचे लोक म्हणतात बोर गेलं झाल्यानं. मागचे काय म्हणतील? बोर केलं
साला शब्द म्हणतीन म्हणजे म्हणतीन, त्याले विरोध नाही. जर समजा पुरं कीर्तन हा बंगाले सोडून केलं, पुढचे म्हणतीन जमलं नाही साल्याले, साला ठरेला आहे, तू चांगलं कर वाईट कर, साला आमची बहीण दिलाय त्याच्या घरात. मग ते साला म्हणतील नाही का मला, पण आमच्या बहिणीले 1500 भेटून राहिले म्हणून तुझं घर चालून राहिलं, हे तुला मान्य नाही का? कसे हसू राहिले. मग कर जोडून विणवितो असं का म्हटलं असेल चोपदार साहेब? तुम्ही मला एक सांगा, पुढे सारखं थोडसे, तुम्हाला पुऱ्या कीर्तनात त्रास राही ना, डबल चोपदार होय का ना होय? पण माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे. काहून चांगला आहे? मला हसणारे लोक आवडतात, काही मेले हसलेच नाही. तो गंधावडक चेहरा आणि मोलेगानी लय जमते, मग घरी बसता अडी काय आला तू. आणि मला माहित आहे कीर्तन झालं 2-4-5% लोक असे राऊंड करून बसतील, तंबाखू दे रे चालं, मारत नाही, इथलं बोलायला नाही पाहिजे. तू गुरु आहे मया, तू सांगशील मला काय बोलणं येतं, मी पाहिन ना मया. एकाले सूचना द्यायला लावल्या, सर कीर्तन झाल्यावर सूचना द्यायला आला, तो गावाचं नाव घेत नाही, व्हिडिओ चालू आहे, त्या गावाची इज्जत काही, तो आला सूचना द्यायला, धन्यवाद महाराज. अरे हळू बोल रे बापा, लोक पहिलेच किती आहे, हळू बोल. धन्यवाद महाराज, काय कीर्तन केलं तुम्ही ना, असं कीर्तन मी आयुष्यात ऐकलं नाही. तू जातच नाही कीर्तनाला तर ऐकशील कधी? एवढं कीर्तन भारी केलं, एवढं कीर्तन भारी केलं, माया मनाला एवढं पटलं, मी पुऱ्या गावाच्या वतीनं तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याला म्हटलं खाली उतर, खाली उतर, तुला अक्कल आहे का? तू काय बोलून राहिला? जो बुक्का लायाला येतो ना, तो बी थर थर करतो. काल ते डोळ्यात बोट घालता घालता राहून गेलं, माया विचारून घ्या बोट धाब्यावाल्याला, खोटं आहे का? खोटं आहे? हा, मग तुम्हाला बुक्का लायाची अक्कल नाही, तुम्ही कीर्तन करा, चुक्या काढता का रे? आपल्या आहे ना धर्माचं लेकरू बोलून राहिलं ना, घ्या ना सांभाळून, पाहू. अजून तर लय मोठं करणं आहे, आता का वय आहे का मग कीर्तन? मग ह्या वयाच्या पोरं अजून बी पत्ता घेऊन राहिले, कराय का खोटं आहे? तुम्ही हाव म्हणून राहिले म्हणजे इमानदार आहे, चांगला आहे. कर जोडोनी विणवितो तुम्हा, असं एकनाथ महाराज का म्हणतात? पहिली गोष्ट म्हणजे आपण एखाद्या समोर हात केव्हा जोडतो? भगवान कृष्ण. तुम्ही एखाद्या समोर हात केव्हा जोडसान? तुमची गरज असताना जोडसान की नसताना जोडसान? गरज असताना, बरोबर आहे. तुमचं काहीतरी अडलं तर, नाही तर नाही. मग एकनाथ महाराज हात जोडता, एकनाथ महाराज आपल्यासारख्या लोकांची काय नडलं असेल? ज्याच्या घरी देव पाणी भरतो, ज्याचं श्रीमंत घराणं, जे संत आहे, शांत आहे, असे एकनाथ महाराज आपल्यासारख्याच्या पाया पडतील का? मग याले उपप्रमाण आहे. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. गरज असताना जो हात जोडतो त्याने माणूस म्हणता, आणि गरज नसताना माणसाचं भलं व्हावं म्हणून जे हात जोडता त्याला संत म्हणता. आणि एकनाथ महाराज संत होते. कर जोडोनी विणवितो तुम्हा. मग हात जोडून तुम्हाला काय विनंती केली? नका करू संसार श्रमा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का महाराज आम्ही सगळे कामधंदे सोडून द्या, बायका पोरं सोडून द्या आणि तुमच्या मागे कीर्तन करत फिरा का? नाही 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 नाही, अजिबात नाही, असं नाही म्हटलंय. संसार करा, धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. पैसा कमवा, लग्न करा, मुलं जन्माला घाला, प्लॉट घ्या, बंगला बांधा, सर्व करा. पण हे सर्व करत असताना ज्या परमात्म्याने तुम्हाला जन्माला घातलं त्या परमात्म्याला मात्र विसरू नका, हे माझं म्हणणं आहे. काही लोक म्हणतात महाराज आपल्याला गरज नाही कोणाची. आज का आज मनगटात जोर पाहिजे. आज मनगट मोडीन बेट्या तुला डॉक्टर बी घेणार नाही, मानवतकर बी नाही घेणार भुसावरले, डायरेक्ट चिकन गुनिया टॅम मारून वगैरे. देव आहे तो. छाती ठोकायचा रावण छाती. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू, कुंभकर्णासारखा भाऊ, इंद्रजितासारखा मुलगा, मंदोदरी सारखी पतिव्रता बायको, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची, रस्ते हिऱ्या मोत्याचे होते रावणाच्या दरबारात. पण ज्या दिवशी रावण मेला त्याच्या तोंडात टाकायला सोन्याचा 1 ग्रॅमचा मणी बिनी होता. त्या मंदोदरीने मंगळसूत्र तोडून त्याच्या तोंडात 1 ग्रॅमचा मणी टाकला. एवढा मोठा रावण कवडी घेऊन गेला. आणि हे म्हणतात सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही.
संगती कवडी गेली नाही संगती कवडी गेली नाही तुका म्हणे त्याची संपदा तुका म्हणे त्याची संपदा काय होतंय काय होतंय हा कोण वाजवलं आम्ही कोण आहे का तुमच्यात अरे लग्न करणं आहे व्हिडिओ व्हायरल होता पोरी चांगल्या नाही पोरीले चॉईसच राहील नाही एकदम बेकारचोट चॉईस झाली पोरीची चांगल्यावर प्रेम नाही करतील त्या हा इंजिनियर पोरगी आहे इंजिनियर सोबत प्रेम करा डॉक्टर पोरगी आहे डॉक्टरवर प्रेम करा वकील पोरगी आहे वकिलावर प्रेम करा मास्तर पोरगी आहे मास्तरवर प्रेम करा नाही इंजिनियर झाली चांगलं 18 लाखाचं पॅकेज भेटलं गावाकडे आली घर बांध्या दिलं आणि मिस्त्री सोबत चालली गेली हे काय आजकाल धंदे धरले प्यार अंडा होता है महाराज प्यार अंडाने होता है तुझे डोळे फुटेल आहे तुझ्या शरीरातलं रक्त खराब झालं तू छत्रपतीची आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांची महाराणा प्रतापांची आमच्या सनातनाची आज तू शकत नाही तुला चॉईसच नाही मूर्ख आहे तू बोललं की राग येतो लोकांनी येऊ दे मला काय तुमच्या घरी भाकरी मोडायला नाही करून करून काय करता तुम्ही या मारले सांगायचं नाही गरज बी नाही राय जर खरं पडत नाही चिंता मग जाऊ देता गावातून प्रत्येक गावामध्ये 15-15 प्रकरण झाले मूग खाऊन बसले आपल्याला काय करायचंय एका काय निष्ठा का जानबा वाजवायला कीर्तनकार झाला का तू समाज कोणत्या मार्गाने चालला रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग एक बी शब्द संतांच्या विरोधात नाही तुकाराम महाराजचं प्रमाण आहे मेना हुनी मऊ वज्रा हुनी कठीण आम्ही विष्णुदास जो जशा भाषेत समजेन तशा भाषेत त्याचा कान फार फोड्याची तयारी सांगितल्या छत्रपतीले छत्रपतीबद्दल ऐकलेले लोक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानाच्या सुनेला माय म्हटलं इकडे इकडे मुसलमानाच्या सुनेला माय म्हटलं तुला कोण सांगणार रे नाही मी वाचलं म्हणे बरं मग छत्रपती दुसऱ्याच्या मायले माय म्हणता दुसऱ्याच्या मायले माय दुसऱ्याच्या बहीणले बहीण म्हणायचे संस्कार घेतले कुठून कीर्तनातून तुकाराम महाराज अभंग घेता लोहगावच्या कीर्तनात परोपकारे नेने परनिंदा परस्त्री सदा बहिणी माया जाई हो तुम्हा ते न करी साय असा आम्ही विष्णुदास तैसे नव्हे दुसऱ्याच्या मायला माय म्हणायचे संतांचे उपकार या कीर्तनातून होता आणि तुम्ही कीर्तनात यायला तयार नाही आपला बाप कीर्तनाला जात होता वाटली पाहिजे जनांची मनाची थोडीफार इकडच्या कोपऱ्यात टाळ्या वाजल्या इकडच्या वाजल्या मागच्या बायाला सुतक पडेल आहे का तुम्हाला पटून नाही राहिलं मग नाही महाराज असं पोहिंद्यावर कस काय बोलला मग जाऊ दे कीर्तन झाल्यावर तुम्ही पोरगी मला काय घेणं नाही पुऱ्या धर्माचा सत्यानाश झाला करा ना प्रेम करायला कोण नाही म्हणते पण त्याला काही क्वालिटी असते की नाही कीर्तन करायला पोरी भेटून नाही राहिल्या आणि जो रोज धरून आणणं पडतो बापा बापा पुरं गाव त्याच्या मागे काय चॉईस झाली मेरा मन डो तू उभा राहिले योगेश बा तयारच आहे एवढं गुन्ह्या गोविंदाचं पोरग आहे की नाही हा नाही त्याचं फिक्स व्हायला तुम्ही त्याच्याकडे पाहू नका ते पक्का आहे 7 जन्माच्या गाठी बांधल्या गेल्या त्या गाठी कधीच सुटू शकत नाही आता कर जोडोनी विनवितो तुम्हा कारण तुमचं भलं व्हावं नका करू संसार श्रमा कारण संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो किंवा संसार दुःख मुळ चहूकडे इंगड विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ सांगा ना संसारामध्ये कोण सुखी आहे कोण सुखी आहे नाही जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राम राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी रे राम ब्रह्मा दुखिया विष्णु दुखिया जिनने सृष्टि कमाई रे राम मग या जगात कोणी तर सुखी असेल महाराज हो एकच व्यक्ती सुखी आहे कोण कहत कबीरा वो नहीं दुखिया जिनने मन को जीता रे
मन के बैकावे में ना मन राह भुलावे ब्रह्मे डाले मन के बैकावे में ना मन राह भुलावे ब्रह्मे डाले इस मन का तू दास न बन हो इस मन का तू दास न बन इस मन को अपना दास बना ले झूठी काया झूठी माया झूठा जग सब ध्यान हटा ले पल भर के सब संग ये साथी ओ पल भर के सब संग ये साथी प्रभु से अपना नाता जुड़ा ले मन के बहकावे में ना मन राह भुलावे ब्रह्मे डाले राह भुलावे ब्रह्मे डाले राह भुलावे ब्रह्मे डाले नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय कामा पुरा अभंग सोडीन टेन्शन घ्यायचं नाही बैलाले कधी लंबा दोर बांधला तर तो काय करतो सगळीकडे चरून कुठे येतो खोट्यावर मग आज मला तुम्ही दोर कोणता बांधलेला आहे लंबा म्हणजे मी कोण आहे दंडा नाही इकडे तोंडावर बैल म्हणून राहिले मला काही जीवीला हाड आहे की ना तुमच्या माणसाले जनावर म्हटलं की राग येतो आणि वाघ म्हटलं की छाती फुगते मग वाघ जनावर नाही का मानसिकताय काय आहे तुम्ही ना मला बैल म्हटलं धन्यवाद कारण बैलावर कोण बसतं म्हणजे म्हणणं आहेस तू आहेस बो बैल शेवटी काही म्हणूच नका धन्यवाद असंच प्रेम राहू द्या कोल्हाडीतून काय पदवी भेटली अरे अजून बी ते काय माणसं आहे रे बाबा आता तर म्हणा की नाही कीर्तन झालं की दोर आणा 9 फुटाचा नका करू संसार श्रमा आणि नका गुंतू विषय कामा आता हे चरण फार महत्वाचं आहे कारण अभंगही तितकाच महत्वाचा आहे आणि वेळेची मर्यादा आहे 9:30 झाली आणि 10 वाजेलो कीर्तन आहे आता अर्ध्या तासात काय पाणी पडतो काय माहिती जेवढा पाडीन तेवढा जास्त बोलायचं कारण दिवसभर 4 घंटे बोललो अजून आता 1 घंटा बोलणं आहे आता जे लोक कथेले आता पहिल्यांदा कीर्तन आलं ते म्हणतील झाला मला माहित नाही रे आम्ही ना तिकडे काम सोडलं असतं पण कथेले गेलो असतो काल ती शेवटचा दिवस आहे येता आलं तर या ये सांग ना ये सांग तुम्ही रविबा नाही त्याला काम आहे लग्न चालू आहे ना महाराज तुझं सांगणं काम आहे आम्ही ऐकणार नाही जीव दिला तरी कोल्हाडी मग ऐकत नाही मला माहित आहे पण जर मीनं तुम्हाला शाप दिला माझ्या जन्म मूळ नक्षत्राचा आहे मीनं कधी माझ्या तोंडातून असं काढलं ओरिजिनल की तुमच्या गावात पाऊसच पडणार नाही शब्द लिहून घेता माया मग पाऊ कशी फिरतात घरी असा नाही अनगावले भेटायला हो बाबा हां असंच आहे ते 2018ला भविष्यवाणी केली होती 2020ला महामारी येणार आहे भूषण महाराज बोललो होतो का नाही 2020च्या उत्तरार्धामध्ये कोरोना आला होता आज तुम्हाला सांगतो 2032 पर्यंत 16% जग बुडणार आहे बुडणार 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 कारण ज्याच्यासाठी देवाने तुम्हाला जन्माला घातलं तुम्ही ते काम करायला तयार नाही तुम्ही स्वतःला ब्रह्म समजायला लागले ब्रह्म समजायला लागले तुम्ही देव नको हरिपाठ नको कीर्तन नको हाय पैसा हा मया तो मया समजीन मग जेव्हा तुमच्यावर लाकडं पडतील ना जेव्हा आग लावल्या जाईल ना मी बी पाहिन तुमच्या स्मशानात किती भाऊबन उभे राहतात मी पाहिन माझ्या डोळ्यानं हा तुमचं काय म्हणणं आहे सगळं सोडूच नका मी म्हणतच नाही सगळं सोडा पण त्याचं स्मरण ठेवा अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवनं अंतकाळात मी आहे अर्जुना फक्त मी नका गुंतू विषय कामा याचा अर्थ सांगा महाराज म्हणजे या भंगातले 3 चरण तुमचे कंप्लीट होता ऐका मग आता योगेश बा पहिल्या काळामध्ये जर एखाद्याला साप चावला तर कुठे घेऊन जात हे पहिलं चरण सोडवणं आपल्याला पुढे सरकणं याच्यातच आपला टाइम पुरा होतो जुने लोक सांगतील सर तुम्ही म्हणसाल माझ्याकडे ध्यानच नाही कळत यार सर मला तुम्ही एक सांगा पूर्वीच्या काळी माणसाला साप दंश झाला की कुठे घेऊन जायचे देवाजवळ कोणत्या गोरोबा भैरवनाथ अजून
बोलणं तर आहे, आवाज नाही काढणं. येडं बनवून लावलं सगळं. पूर्वीच्या काळी साप चावला की एका मंदिरावर घेऊन जायचे. प्रसिद्ध मंदिर आहे, प्रत्येक गावात असते. कोणतं? हा, हनुमंत. तेच म्हटलं कशा गुपचूप बसेला अजून. हनुमंत ना, हनुमंत ना. आता ऐका मग, आता खोटं बोलायचं नाही, पलट्याचं नाही. रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्तिबाण लागला होता, बरोबर आहे. तर मी बोललो की लोक म्हणता की आज जास्त बोलतो, मग आता तुम्ही उत्तर द्या, मग सोडून द्या. मी पागल आहे, मी म्याड आहे, मी मूर्ख आहे, मग ऐकूच नका. तुम्ही सांगा तुमची बुद्धी किती चालते. आता लक्ष्मणाला शक्तिबाण लागला. सापाचा वेटोडा आहे पुरा, आणि लक्ष्मण स्वतः शेष आहे. मान्य आहे? हा. मग ज्या लक्ष्मणाला शक्तिबाण लागला त्या ठिकाणी हनुमंत होते की नव्हते? होते ना. मग त्याने उतारा केला असेल ना? नाही नाही. मग काय केलं? बिभीषणानं सांगलं सुषेण नावाचा वैद्य आणा. वैद्याला घ्यायला गेला, वैद्य नाही म्हणे, घरासहित उचलून आणला. त्याचं नाव हनुमान आहे. उचलून आणलं, त्यानं नाडी चेक केली आणि त्यानं सांगलं की तुम्हाला संजीवनी बुटी आणावी. संजीवनी बुटी कुठे होती? द्रोणागिरी. आता ऐका मग, आता ऐका. शबरीचे पोरं लक्ष्मणानं खाल्ले होते का? शबरीचे पोरं लक्ष्मणानं खाल्ले. हातातलं द्रोण फेकलं आणि त्या पर्वताचं नाव द्रोणागिरी पडलं. मग आता लक्ष्मणानं बोरं खाल्लं नाही असे म्हणणारे लोक कान झटकून ऐका काय सांगतो. तर लक्ष्मणाला रामांनी तेव्हाच्या तेव्हा मनस्वी शाप दिलेला आहे. हे लक्ष्मण, तुला जर माझ्या शबरीचा भाव कळत नसेल, मी तुला भाऊ म्हणत नाही. जरी तू माझा रक्ताचा असला तरी मी तुला मनस्वी शाप देतो की आज जरी तू बोरं खाल्ले नसतील, पण तू ज्या पर्वतावर बोरं फेकले द्रोणागिरीवरती, त्या बोरांच्या आठवड्यांमधून संजीवनी रूपाने एक बुटी तयार होईल आणि ती बुटी तुला मरता मरता खावी लागेल, नाही तर मरणं पडीन. हा रामाचा शाप आहे. लक्ष्मणाला खाणं पडलं मरता मरता. मग द्रोणागिरी पर्वत आणला. काही लोक आम्हाला ज्ञान शिकवता, महाराज अरे तर हनुमंताला काही बुद्धी होती की नाही? काहून एवढ्या मोठ्या पर्वतावर एवढीशी जडीबुटी चांगलती पर्वत घेऊन आला म्हणे. मग त्याला संजीवन बुटी समजत नव्हती का? आणि तो तर बुद्धीची देवता आहे म्हणता. इकडे इकडे तुला कोण सांगलं की फक्त लक्ष्मणाला जाऊशी ध्यान नव्हती? हजारोच्या गंतीमध्ये वानर जखमी झाले होते आणि त्या इलेबी औषधी लागणार होती. मग घडी घडी जायापेक्षा डायरेक्ट मेडिकलच घेऊन आले ते हनुमान. हे तुम्हाला माहित आहे का? आहे का माहित तुम्हाला? नुसतं कालची संध्याकाळी कुठे आहे, पण व्यसन करताना का आता 2 दिवस तेच खाल्लं. आता मस्त मिरच्याची भाजी करा, खायच तू मरशील खाऊ खाऊ तू. एवढं काही लोक एवढ्याच फिरात मध्ये असतात. आता काही लोकांचं आत्तापासून चालू झालं असेल, 9:30 झाले चहा ठेवताना. तू चहा प्यायलेला आहे गाडी? नाही म्हणे आपल्याला चहा नाही घेतली ना तर कसंच होते. मग 8 दिवसानं तू कसं मरशील का तू गरीब येतांच्या? आजच्या दिवस कीर्तन ऐकून घे. अरे हे अमृताहून गोड आहे देवाचं नाव. अमृत तुल्य तर फार वेगळं आहे. ऐका, मला मुद्दा असा सांगायचा आहे की जर लक्ष्मणाला बाण लागलेला आहे आणि जर हनुमंत खरंच उतारा करणार असते तर रामायणामध्ये एवढं मोठं सांगितलं नसतं. आपला धर्म विज्ञानवादी आहे. जर तुम्हाला आजार झाला तर तुम्ही देवाकडे न जाता वैद्याकडे जा आणि वैद्य सांगेन ती औषधी घ्या. हे विज्ञान रामायणात मांडलं, पण आमच्या लोकांना सगळा सत्यानाश केला. ते डालं ठेवलं, डाल्यावर त्या ज्याला साप चायला त्याचं तोंड ठेवता, खालून त्याला श्वास गेला पाहिजे, खाली त्या मिरच्या आणि ते निंबाचे पानं आणि ते निंबाचे पानं त्याला खाऊ घालता. कसं लागून राहिलं म्हणे? कडू लागून राहिलं. अरे साप चढेल नाही म्हणे. अजून खाऊ घालता. कसं लागून राहिलं? गोड लागला. हा आत्ता तुला साप चायला, मग का मोरू देतो त्याला तरी. काही जण त्या मंदिरात जाता, का रे त्या हनुमंताला घामाला का? अरे हा इकडे मेला, त्या घामाला काय करतो तू? मला एक सांगा, साप चावलेल्या व्यक्तीला निंबाचा पाला खाऊ घातला. निंबाचा पाला कडू असतो, पण त्याच्या अंगात विष असल्यामुळे त्याला तो निंबाचा पाला कसा लागतो? गोड लागतो. आणि त्याला जर गुई खायला दिला तर कसा लागेल? गोड कस काय लागेल? अरे जर कडू वस्तू गोड लागते तर गोड वस्तू कशी लागेल? कोण आले?
ज्याला साप चायलाय आता तुम्ही माझ्या टप्प्यात आले, कार्यक्रम होईन तुमचा. देव धर्म परमार्थ कथा कीर्तन प्रवचन गोड आहे की कडू आहे? गोड आहे. संसार मान अपमान इकडे तिकडे मारा झोड्या, संसार गोड आहे की कडू आहे? संसार तुम्हाला गोड आहे म्हणजे तुम्हाला साप चायलाय, कारण संसार कडू आहे. तुम्हाला काय वाटलं? वाटे तो प्रपंच तुका मला काढू वाटे तो प्रपंच तुका मने 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 काढू वाटे तो प्रपंच श्रीकांत महाराजनं 1.5 पुरणाची पोळी खायला दिसते. खाल्लं नाही का? बिना खायचं एवढं म्हणणं लावलं. बरं झालं खाल्लं नाही. मूड मध्ये आज माणूस. तू का मने काढू वाटे भगवंत. कडू वाटतो ना देव. आ वाटे तो प्रपंच. प्रपंच का? प्रपंच शब्दाचा अर्थ सांगू का तुम्हाला? काही लोक संसाराला प्रपंच म्हणतात, काही प्रपंचाला संसार म्हणतात. नाही नाही, संसार वेगळा, संसार वेगळा आणि प्रपंच वेगळा. प्रपंच म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये मिळून जो होतो प्रपंच. 5 गोष्टींचा संच इति नाम प्रपंच. संसार म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम जठरे शनम जन्माला येणं आणि मरणा संसार आहे. सर खऱ्या अर्थाने परमार्थ गोड आहे, लोकांना कडू वाटतो. आणि जर तुम्ही म्हणसान की आम्हाला देव गोड वाटतो, या मंडपात लोक मायले नसते. कोण लढते एवढेच लोक आहे का? आमची कोणी वरती कंबर दुखते अशी. आता बोललो तुम्ही लाईव्ह चालू आहे, कॅमेरा रिकामा झाला, उपाधीचा माहेर घर आहे की नाही. आता घाबरत घुबरत नाही आपण कोणाला. जे बोलणं आहे ते बोल ना. म्हणा इराणीमध्ये म्हण आहे, फक्त या 3 लोकांना समजेन. तुम्हाला समजली तर उत्तम, हुशार समजा तुम्ही. ताकले जाऊ ते लोटा लपाडू नये. कसे असले ते कृष्णा भाऊ टाकाले गेले ना, मग असा लोटा लपवायचा नाही. भाऊ अरे काय नाव आहे तुमचं गावामध्ये? अरे काय गाय आहे तुमची? काय दूध आहे ते? मागे मी ना दूध हे नेलतं तुमच्या घरचं ताक. अरे काय कढी झालती. ताक पेटिंग का थोडंसं? हे धंदे नाही करायचे. हा लोटा आहे, ताक आहे का कृष्णा भाऊ? तो हाव म्हणेन एकटा नाही म्हणेन. तोंड चोपड्यापणा कोण करता? माय आजोबी काय येतात, महाराज काय कीर्तन केलं तुम्ही ना, काय आवाज आहे तुमचा? तुला एवढा स्वर समजतो का रे? हे तोंड चोपडे धंदे करायचेच नाही, अजिबात नाही. गोड बोलणारे चापलूच असतात, त्यांच्या नांदी लागून सत्यानाच होतो. रावणाचं सगळं सैन्य तोंड चोपडेपणा करणार होतं म्हणून मातीमध्ये गेलं. जर खरं चांगलं असतं ना तर खरं सांगणारा बिभीषणाला हाकलून दिलं तर म्हणून रावण मरेला. ध्यानात ठेवता, मी उद्या सांगेल तुम्हाला ते शेवट. म्हणजे मला एक सांगायचं आहे की जेव्हा माणसाला चांगला परमार्थ कडू वाटायला लागतो आणि कडू संसारा गोड वाटायला लागतो, जसा त्या माणसाला साप चावलेला आहे तसा तुम्हाला विषय कामांचा साप चावलेला असू शकतो. म्हणून नका गुंतू विषय कामा. मग काय करा?
आठवा मधुसूदना. नाही आठवलं तर नाही आठवलं तर नाही आठवलं तर अरे पुऱ्या भारतात प्रसिद्ध झालं. हे जरी नाही कालं दुसरा येईल, हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय मला येईल, एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल, काय मला येईल, काय बाधा येईल, काय मला येईल. काय बाधा येईल. पिंगळा 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 म्हातारी, बोल बोली तुले का पिंगळा म्हातारी. पिंगळा माधवारी बोल बोली तुले का पिंगळा माधवारी. वा योगेश वा 1,500 वाढवून देऊ तुम्हाला आम्ही. पकवाज म्हणजे पकवाज, हातोडी ना. मी माझ्या हातानं वाजत नाही, तुम्हाला हातोडीनं वाजवून राहिला. काय कला दिला शिंदेवानं. त्याले साधना लागते श्रीकांत बुवा. काय लागते? ही लोक म्हणताना एवढ्या पैशाची काय गरज आहे. त्याचे बोट पहा तुम्ही, बोट जेऊ देता नाही, घाम आवऱ्याचा नाही. योगेश महाराज घाम कधीच पुशत नाही कीर्तनात. लोकांना समजू द्या घामाचा पैसा आहे आमचा. कशाचा आहे? घामाचा. पण घाम येऊन नाही राहिला, पंखा बंद करणं पडेल. आठवा मधुसूदना. माझा स्वभाव असा उलचोकार आहे थोडा, मला समजून घ्या. आपल्या भागात आहे म्हणून तरी मी थोडा आवरून बोलून राहिलो. इतक्यात नंदुरबारकडे असतो ना, गाय देऊन टाकले असते मी ना, त्याला तेच पसते. राणे काका आता तुम्ही समाज फिरून राहिले. 2020 भारतीय जनगणना व्हायला पाहिजे होती, झाली का? भारतीय जनगणना झाली का? नाही झाली ना, नाही झाली ना. आता हे 2000 काय आलं? 6 वर्ष पुढे चालले गेले. या 5 वर्षामध्ये तुम्हाला माहितीये काय झालं? काय झालं माहितीये? या 5 वर्षात मुसलमानाचे 20,000 मौलाना महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यावर जाऊन त्या आदिवासी लोकांचं धर्मांतर करू लागले. धर्मांतरच नाही, भले धर्म स्वीकारू नका, पण तुमच्या दारात शासकीय अधिकारी जनगणना करायला आला, हिंदू लिहू नका. 100 कोटी भारतात हिंदू असताना नपुंसक नावाचा बाबर मुघल झाला, तुमचं राम मंदिर पाडून चाललं गेला. काय केलं तुम्ही? काय केलं? मंदिरच नाही तोडलं, मस्जिद बांधून गेला 500 एकरामध्ये. काय केलं तुम्ही ना? ते मंदिर बनावा म्हणून 452 वर्ष गेले. राम एका कुटियात होते, राम एका तंबूत होते. एका बी सनातनाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. एवढे बिनलाजे आपण, एवढे बिनलाजे. आपला बाप त्या कुटुंबात नव्हता. आपले गण गोत्र, पोरीचे लग्न, शिक्षण. तुम्ही बांधाव घर. तो भंगार विकणारा काय म्हणतो माहितीये? अब्दुल बेटा ये घर तेरा है, 2007 के बाद ये घर तू ले लेना और ये घर तू ले लेना. कारण त्यांना माहितीये तुम्ही कधीच जागे नव्हते धर्माबद्दल. तुम्हाला खाच कोणत्या गोष्टीचे माहिती का? तुमच्या दारात कोण कचरा टाकलं की मग कोयता काढसान, कोण वावराचा धुरा कोरला की तडी मर्दांगी दाखवसान. पण आपल्या समाजाची पोरगी बुरखा घालून त्याच्या खाली घुसून गेली तेव्हा तुमचे डोळे उघडता नाही. या 5 वर्षामध्ये 32,000 पोरी मुसलमान झाल्या. काय करून राहिले तुम्ही? तुमचा सोडा, आम्ही काय करून राहिलो? पाकिट घेतलं, गाडीत बसलो, बायकोच्या हातात दिलं की खुश. मरसान बाळासाहेब ठाकरे होते, बोलत होते. लोक म्हणे एवढं बोलायला नाही पाहिजे. आज समजते बाळासाहेब ठाकरे असते ना, फार विचित्र काम झालं असतं महाराज. पण आमच्या डोक्यात तो विषयच घुसत नाही. बाळासाहेब ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये म्हणतात, तो मोठा पत्रकार रजत शर्मा त्यांना प्रश्न विचारतो, एवढं धर्मावर बोलता, पागल आहे का तुम्ही? येस, जर धर्मावर बोलणं पागलपणा असेल, आय एम अ मॅड 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 हिंदू असं म्हणतात बाळासाहेब ठाकरे. सोपं नाही आहे. हिंदुत्व रक्तात लागते. जय श्रीराम म्हटल्यानं कोणी हिंदू होत नाही. रक्तात पाहिजे, कशात पाहिजे? सोपं नाही आहे. एक छत्रपती झाले नसते ना 16 वर्षाच्या आधी, काहीच कमी नव्हतं त्या राज्यांना. तुमच्यासाठी देहांत केला, तुमच्यासाठी 18 दिवस अन्याय अत्याचार सहन केला छत्रपती संभाजी महाराजांनी. वाघात जबड्यात घालून हात मोजून जात मराठ्याची जाणं वाघ पाडला होता धर्मासाठी. औरंगजेबानं पकडून आणलं, उभं केलं. 18 दिवस
पाणी नाही, अन्न नाही, जेवण नाही, संभा नजर नीचे झुका हात अजिबात नाही. ही नजर फक्त आणि फक्त जगदंबा आणि पांडुरंगाच्या समोर झुकते, तुझ्यासारख्या नालायकाच्या नाही. असे डोळे ताट आहे, फोड दो इसके डोळे. लाल बुंदा सरी गेली, डोळ्यात घातली, मेंदूतून चर आवाज आला आणि तोंडातून आवाज आला जगदंब. खिचलं जिव्हा इसकी आणि जीभ ओढली, पण तोंड उघडेल कोण? तोंड उघडायचा प्रयत्न केला नाही, शेवटी नाक दाबलं सांडशीने, तोंड उघडलं श्वासासाठी, जीभ ओढून घेतली. राजांची जीभ खाली पडल्यावर जगदंब म्हणत होती हा धर्म आहे आपला. पुढे आहे का? जे हात पसरले नाही हात कापून टाकले, जे पाय झुकले नाही पाय कापून टाकले, जी मान झुकली नाही ती मान कापून टाकली, भाला घातला आणि इंद्रायणीच्या काठावरती गुढी उभारून टाकली होती. अजून बी इंद्रायणी रडते आणि सांगते तुमच्या राजानं काय बलिदान केलंय. मग एवढा अन्याय अत्याचार सहन करून जर त्या महापुरुषानं धर्म आपल्या पदरात टाकला असेल, आपण कसा सांभाळला पाहिजे त्याला. सोपा आहे परमार्थ. आठवा मधुसूदना, आठवल्याशिवाय तो येत नाही. मी दुपारी बोलून गेलो, द्रौपदी मातेचं वस्त्रहरण चालू होतं, कोणी बोललं नाही, कोणी नाही. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य कोणी बोललं नाही, कोणीच नाही. अहो लोक बोलतील यात नवल नाही. सख्खे 5 पती होते तेही बोलले नाही. द्रौपदी मातेची मदत कोणी केली सर? बोला ना. तो विषय काढून टाका डोक्यातून. आता मग रूप असं बदलत राहील. मी कवा हसोईन का गरम करीन, मले मै मेंदूची नच दबेला, मी काय बोलीन याचा भरोसा नाही. तुम्ही हसत राहा. मी त्याच्या बाई तुम्हाला फक्त हा एक डेमो दिला. काय दिला? हा की सुधरा. मी मेल्यावर तुम्हाला आठवण येईन की झाला पाहिजे होता धर्मासाठी अजून 5-10 वर्ष. मग या 2 गोष्टीची घमंड आहे, एक मर्याची आणि एक मार्याची. अहिंसा परमधर्मो धर्मो हिंसा तथैवच, हे कृष्ण म्हणतो भीष्म पर्वाच्या गीतेमध्ये. हे माया तोंडचं नाही आहे. समजाने से कौरव समझ जाते तो बासुरी बजाने वाला कभी सुदर्शन नाही उठाता. ज्याला बासुरीची भाषा समजते त्याने बासुरी ऐकावी, आणि ज्याला सुदर्शनाची भाषा समजते त्याच्यासाठी सुदर्शनच चालवल्या जाईल. अजिबात माफी दिल्या जाणार नाही. आठवा मधुसूदना म्हणजे काय? द्रौपदी मातेची मदत कोणी केली सर? कोणी? श्रीकृष्णाने, बरोबर. तुम्ही नाही. ते विचार करून राहिले मी न का गेली. तुमचा काहीच संबंध नाही. तुमच्या घरात मला वाद घालणं नाही. जरी मी माणूस पारमार्थिक असला की समजून घ्या त्याची बाई चांगली आहे, कारण चांगली बाई भेटल्याशिवाय माणूस एवढा धर्माले टाईम देऊ शकत नाही. नाही तर बाई असे कण्या कांटे घरात की माणसाला वाटते की नको झालंय. पण तुम्ही जेवढे बी पोरं आहे तुम्हाला बायका चांगल्या भेटेल आहे, खरंच सांगतो. पाहते कसा आनंद झाला, वा काय महाराज आणला हो, 1 नंबर. लगेच त्यानं पदवर बिदवर लगेच त्याचा फोटो काढणार आहे आता पेपरात द्यायला. खरंच चांगले आहे, कारण मग जेवण बाकी आहे, भाकर टाकणारे बी तुमच्या घरच्या त्याच्या बी चांगले आहे. ऐका, सर्वांना मदत मागितली पण द्रौपदी मातेची मदत कोणीही केली नाही. मग तुम्ही म्हणता की कृष्ण भगवंताने मदत केली, बरोबर आहे तुमचं, पण डायरेक्ट आला होता का? तो असा मागेत आहे पुढे ये, मागेत आहे पुढे ये. रुक्मिणी माता म्हणे तुम्हाला ऍसिडिटी झाली का? असे कोण घरातल्या दारात करून राहिले. तो म्हणे माझ्या बहिणीचं वस्त्रहरण होतंय. अरे मग जा ना. अगं ती मला बोलवत नाहीये. याच्यातून स्पष्ट होते तुमच्यावर संकट आलं आणि जर तुम्ही ना देवाला बोलवलं नाही तो जात नाही. मग त्याच्या बहिणीचं वस्त्रहरण होताना जर त्याला बोलवणं पडते, मग आपल्यावर संकट आलं की त्याला बोलवणं पडेल की डायरेक्ट येईन? आठवा मधुसूदना. कसा आठवा? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव का म्हणा? कारण याच देहात देवाचं भजन घडते. अभंगात 2रं चरण. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ
झाले तर माझं 7-8 मिनिटं बाकी आहे. जिसका तुम्हें था इंतजार. काय गाणे होते रवी बाबा आपल्या काळात. सांसों की माला पे सुमरू मैं ठिकाना, सुख के सब साथी दुख. पिक्चरचे गाणं बी भजन वाटत, आता भजन बी पिक्चरचे गाणे वाटतात. हा, हे जे जुने लोक झाले ना, या हिचा काळ सुवर्ण गेला. कारण या हिच्या मायबापाजो मोबाईल नाही होते, हे संस्कार घडले. या हिच्या मायबापाजो जर मोबाईल असते, आमच्या बी आम्ही कीर्तन ना घडते, आम्ही मंडपाच्या बाहेर बसेल असते. तू हे किती मेले रे? मग नाही मेले अजून. अरे तुम्ही मरसान एका दिवशी पोराव. जे खरे मायबाप असतील कांदानी, ते आपल्या पोर आहे तो मोबाईल देणारच नाही. ज्याला असं वाटते ना, मा पोराची प्रगती झाली पाहिजे, देणारच नाही. ते शाळेच्या नावाले नाही, कशाले काय चालेच नाही. तेवढ्या पुरतं तेवढं जर खरंच सिरियस मॅटर असेल तर ठीक आहे. 12 वाजेपर्यंत जर पोरगा घरी येत नसेल काहून त्याचा बाप जपेल आहे, हरिपाठाला झालाय त्याचा पोरगा, का कीर्तनाला झालाय. 12 वाजे लोक जो पोरगा पारावर बसून गप्पा मारतो, त्याचा काय संस्कार फार भविष्य घडणार आहे. आणि असे चुकीचे कांड झाले, चोऱ्या झाल्या की मग पोलीस आले दोष देता. तुमचे पोरं तुमच्या ताब्यात नाही, शासनाला काय दोष देतं. 12 वाजे लोक जर पोरगा घराच्या बाहेर आहे, त्याची माय म्हणते दरवाजा उघडा ठेवला, आपला पिंटू येणार आहे, हरिपाठाला झालाय तो. त्याला घरात घेऊन तुले वट्यावर काढलं पाहिजे, बाहेर जा. अरे काय संस्कार राहिले की नाही. आठवा मधुसूदना म्हणजे काय? त्याला आठवल्याशिवाय तो परमात्मा कृपा करत नाही. नरदेह दुर्लभ जाणा. आता काही विद्वान लोक असं सांगतात नरदेह दुर्लभ आहे. आहे नरदेह दुर्लभ आहे, हे संतायला माहित आहे. नरदेह दुर्लभ तुम्ही जाणा हा उद्देश आहे. पट्टे का तर पा संपलं आपलं कीर्तन. चोपदार भाऊ आहे ना, मोटरसायकल आहे का तुमच्याकडे? आहे. काय टाकता रे ज्यात? पुढे सरका थोडे, मग मान वाकडी उराली. काय टाकता? पेट्रोल. अंदर तिच्यात डिझेल टाकलं तर चालणार नाही. गाडी चांगली राहील की खराब होईल? खराब होईल. खराब झालेली गाडी चांगली करता येईल की नाही? करता येईल. मग खराब झालेली गाडी चांगली करता येईल म्हणून तुम्ही खराब करसान का? एकच समजते. हे सगळ्याचंच आहे. ते उत्तर देऊन राहिले फक्त. पुढे आहे का आता? गाडीची किंमत किती आहे? 1 लाख. 1 लाखाच्या गाडीची सर्व्हिसिंग करता की नाही? ऑइलिंग करता की नाही? काळजी घेता की नाही? 1 लाखाच्या गाडीत काय टाका हे समजून राहिलं. $2 करोडचं शरीर. मला आज किंमत माहीत पडली. मी तर लोकांना सांगून नरदेह दुर्लभ आहे. 2 करोड. अरे मी करोडपती आहे. वा, त्या अभ्यास असेल त्याच्याशिवाय बोलले का ते? 2 करोड. मला कोणी 1.5 करोड मध्ये कोणी घेत असेल तर मी येतो कोणाच्या घरी, घेऊन टाका मला. मी खातो कमी आणतो जास्त. घ्या. धन्यवाद. याच्यासाठी चोपदार पाहिजे. डायरेक्ट निलाव करून टाकला 2 करोड. पण त्याला शरीर बी चांगलं लागेल. काय लागेल? मग 1 लाखाच्या गाडीत काय टाका हे आपल्याला समजते, पण या नरदेह दुर्लभ आहे, परत परत भेटणार नाही, हिच्यात काय टाका हे समजत. काय इवी टाकता? काय इवी काय टाकताय? काही कीर्तनात सांगायची जागा? मॅडमला जागा द्या. बसा मॅडम, बसा. शरीराचं नाव ऐकून लगेच आल्या. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, सुखाची नाही तयामध्ये दुःख यातना. मग या दुःखाच्या यातना दूर करायच्या असेल, आठवा मधुसूदना. कसं आठवा? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मग दुसरं नाही आहे का महाराज? न लगे तीर्थाचे भ्रमण. म्हणजे मग तीर्थयात्रेला जायचं नाही का? असं नाही म्हटलं मी असं म्हटलं न लगे तीर्थाचे भ्रमण. भ्रमण म्हणजे फिरणे. भ्रमण म्हणजे लोक तीर्थयात्रा करायला कमी जातात, फिरायला जास्त जातात, म्हणून देव प्रसन्न होत. कृष्णा भाऊ, त्या रुमाला का तुम्ही घसरगुंडी खेळून राहिले? आपला भाग आहे म्हणून. इतक्यात तर गोया धोडल्या असते मी ना. रुमाल आहे तो निवांत. ऐका,
मग माणसानं अभंग सोडवून नाही राहिला. अभंगावर आलो की काही ना काही घोडं घुसून राहिलं. टाईम माझ्या जो कमी आहे, घड्याळ बी ऐकून नाही राहिलं, नवं घेतलं त्याच्या पायी घालत नाही होतो मी. भलतं पुढे पुढे करू राहिलं. ऐका, न लगे तीर्थाचे जुने लोक लक्ष देऊन ऐका, तत्वज्ञ लोक ऐकता, तुमच्या मेंदूले हे पटीन. असं नका म्हणता महाराजला अभंग सोडवला नाही. हरिपाठामध्ये वर्णन आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मागच्या वर्षी 4 धाम यात्रा झाली महाराज आमची, उपकार केले माझ्यावर. मी सांगलं का जायचं? 4 धाम करा नाही तर 12 धाम करा. तुमच्या बोल्यात बदल झाला का? नाही. वाग्यात बदल झाला का? नाही. याच्या पोरगीले पाप लावायचं बंद झालं का? नाही. याच्या पोऱ्याचं लग्न मोड्याच्या सवय बंद झाल्या का? नाही. घरीच बाई जाऊ नको, तू काहीच करू शकत नाही जीवनात. न लगे तीर्थाचे भ्रमण. भ्रमण म्हणजे फिरणे. फिरू नका, तीर्थयात्रा करा. काही बालाजीले गेले, टकले करून गावात आले, पारावर बसले. कृष्णा भाऊले म्हटलं, अरे काय बालाजी देवाय बापून काय गर्दी. अरे 4 दिवस दारू पेला तू त्या बिअर बार मध्ये, तू आम्हाला सांगतो का? टकलं करून गावात आला म्हणजे देव केला तू, नाही की नाही? काही बी. अरे माणसानं एकदा पंढरपूरले आणि एकदा आळंदीले गेले, जगात तुम्हाला दुसरीकडे जायचीच गरज नाही. तो भोलेनाथ सुद्धा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, आपल्या बापाच्या दर्शनाले भोले बाबा काशीहून येता. एवढं मोठं आराध्य आपल्या पदरात पडेल आहे, दर्शन घेऊन घ्या. काही लोक म्हणता महाराज हा देव कसं आहे, काही नाही वय झाल्यावर करू. तुला काय माहिती आहे रे ते वय होणार आहे? रिटायर झाले, 85 किलोचं वजन घेतलं, 72 किलोचा म्हातारा केदारनाथ धामोर गेला, तधी गधड्यावर बसला, 3 गधडे मारले तरी. काही गरज आहे का? ज्या वयात होते त्या वयात करा ना. आणि असं जर असेल न लगे तीर्थाचे भ्रमण. महिला वर्ग पटकन सांगा, तीर्थयात्रा करायला काशीला गेल्या, 2 किलोमीटर लाईन मध्ये उभ्या राहिल्या, 4 तासाने तुमचा नंबर लागला. तुम्ही काशी विश्वनाथाच्या मंदिरात पाय ठेवणार, तितक्यात तुमच्या मागची बाई पुढे घुसली, तुम्ही घुसू देसान का? कशाला गेल्या मग तरी? नाही म्हणे. काहून तिच्यात देवणी का? देवणी तिच्यात? अरे 1 दिवस भोले बाबावर पाणी नाही पडलं तर चालेल, पण आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही असं जीवन जगा. भोले बाबा कल्याण केल्याशिवाय राहणार नाही, साधूचे वाक्य आहे. ज्या तांब्यानं पाणी टाकलं तोच तांब्या नवऱ्या मारून फेकणार. मी ना भोले बाबाची भक्ती केली म्हणे. येडा आहे देव. काही बी. काशीले गेले आणि घरी आले, गंगा नदीला फोन केला. भीष्मा पिचाऱ्यापासून आपले कॉन्टॅक्ट होते थोडे महाभारतातून. गंगा माता, हे कोल्हाडीचे लोक तू पाप द्यायला, ते पापाचं काय केलं? एका बी पापाला हात लावला आणि सगळं समुद्रात फेकलं म्हणे महाराज मीनं. मग गंगा सागरला गेलो. म्हटलं काय रे गड्या तू? म्हणे आपण पाप ठेवत नाही म्हणे. मग वर गेलो म्हणे ढगाईमध्ये. ढगाला विचारलं तू रे? म्हणे आपण ज्याचं पाप त्याच्या धाब्यावर फेकून दिलं पावसाळ्यात. मी कोणाचं ठेवत न लगे तीर्थाचे. 5 लाख मुसलमान मस्जिदीत जमा झाले, 1 मुसलमान बिन टोपीचा दाखवा, सालदार बनीन तुमचा. 1 बाई मस्जिदीमध्ये बिन बुरख्याची दाखवा. नाही, आमच्या बायाला चांगलं पडते, मावशी मंदिरात पदर घेतला पाहिजे. आता हे मी ना चांगलं केलं, आमच्या पदरावर बोलतो का तू? अरे मंदिरावर बोलून राहिलो मी. मंदिरात गेल्यावर डोक्यावर ओढणी घेतली पाहिजे, पदर घेतला पाहिजे, कुंकू लावलं पाहिजे. आजकालच्या तरुण पोरी म्हणता आम्हाला काणी ते कुंकू उभरतं. महाराज तू उभरेलाय, कुकूनी उभरत. हिंदूची पोरगी कुकू लावत नाही म्हणजे सौभाग्यवती. सोपचिन कशी? पहिल्या बाया ही आजी पाय एवढं कुकू लायला. आजोबा अजून जिवंत आहे ना आजी, या कुकाची कृपा आहे. ते कुकूनी लावता, इतकोची टिकली लावतात, ती बी सापडत नाही, हा बी सापडत नाही. टिकली पुढे बोलू तर द्या. टिकली सौभाग्य आहे. कोणाची कपाट आले, कोणाची पलंग आले, कोणाची बाथरूमच्या भिंती इले. अरे नवरा येतो, नीट ठेवा. एका मी सांगू कीर्तनात, न लगे तीर्थाचे. असं जर वागणं असेल घरीच बसा. प्रमाण आहे ठाईचं पैसोणी करा एक चित्तन आवडी अनंत. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन. पुरावा क्रमांक हरिपाठाचा 5वा अभंग. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी. म्हणजे योग याग धर्म खोटं आहे का? खोटं नाहीये. एवढंच आहे का कीर्तन संपलं. योग खराय,
तुम्हाला जमणार नाही, कारण माऊली स्वतः योगी आहे. योग करणं तुमच्या बच्चा रोग नाही. याग म्हणजे यज्ञ. यज्ञ तुमच्या बापाकडून होऊ शकत नाही, कारण हत्तीच्या सोंडेसारखी गावरान तुपाची धार कंटिन्यू चालावी लागते, आणि त्याच्यामध्ये एक बी मंत्र चुकीचा म्हटला तर तुमचा सत्यानाश होऊ शकतो. विधी म्हणजे सगळ्या प्रकारच्या विधी, आणि त्याही तुमच्याकडनं कलियुगात होणार नाही. पण तुमच्याकडून एक काम होईल. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. कीर्तन म्हणजे काय? देवाचं नामचिंतन कसं करायचं? असं करायचं. विठोबा टायमाच्या पुढे जायचं. सकाळी काकड्याला उठणं पडते मला. तुम्हाला काय? ऐका आता, सुंदर उपक्रम आहे. समस्त कोल्हाडी ग्रामस्थ आणि सगळेचे सगळे गावातील तरुण मित्रमंडळ, खूप चांगला उपक्रम आहे. मोठ्यांचं मार्गदर्शन आहे. आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य प्रदीपजी महाराज झांबरे वारकरी भूषण आहेत. शांततेचं प्रतीक आहे. साधनाकारी साधू तुमच्या गावात आहे, त्याच्यामुळे गावाचं चैतन्य टिकून आहे. अशाच पद्धतीने धर्मकार्य समाजकार्य करत राहा. समर्थ सद्गुरू गजानन महाराज तुम्हाला कधीही कसलीच कमी पडू देणार नाही. हां, चांगलं काम करताना थोडा त्रास होईल, होऊ द्या. त्रास झाला नाही तर ते चांगलं काम. अहो, ज्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्ताने तुम्ही कार्यक्रम ठेवलाय, त्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना लोकांनी मारलंय, त्यांना उकिरड्यावर जीव घातलंय, त्यांना रेल्वेतून उतरवून दिलंय. चिलम फुकतो म्हणून त्यांच्यावरती आरोप केले गेले. पण एवढा मोठा साधूने सगळे अपमान पचवले, आणि म्हणून आज त्यांच्या निमित्ताने तुम्ही सप्ताह करताय. चांगलं काम करताना जर तुम्हाला त्रास झाला नाही, समजून घ्या तुम्ही चांगलं काम करूनच निघाले. तुमच्या गावात जर तमाशा आणणं शिन्न, एका मिनिटात 2 लाख रुपये तयार होतील. स्टेजच्या त्या बाया याच्या पहिले हे स्टेजच्या खाली घुशाल करतील, त्या बाईचा पाय लागेल तर याचा उद्धार होऊन जाईल. चांगलं आहे ते, वाईट नाही आहे, ते बी चांगलंच आहे. लोकनृत्य कला येते, त्याचं बी पोट भरते बिचारायचं. जसं आम्ही पोट भरून राहिलो, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पण पहिल्या याच्यामध्ये आणि आताच्या याच्यामध्ये फार मोठा अंतर झाला. चांगली गोष्ट आहे, पण आपला उद्धार कशाने होणार आहे याच्याकडे सनातन्यांनी जरा डोकं घाला. आता मी जास्त बोलणार नाही, पण मला आदेश होता, विनंती होती, अगदी 2 मिनिटामध्ये तेवढं बोलूया आणि कीर्तनाची सेवा समाप्त करूया. सर्वांनी, माणसांनी असे हात वर करा. माणसं, महिला नाही, माणसं केले हातवर. 1:30 वाजेपर्यंत असे ठेवा. तू माणूस नाही करे, तू न गयात हात घातला. करोनी आरंभे नमन जगदंबे. तफावर थाप तुंतुन्याची, तफावर थाप तुंतुन्याची, तफावर थाप तुंतुन्याची, तफावर थाप तुंतुन्याची. व्रतकाळच्या पायथ्याशी खाल, व्रतकाळच्या
देवाच्या संगती आला खान ढवळत डुलत वार डौलत डुलत आला आव शिवाजी आव छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान जवळ आले आलिंगन एक आलिंगन दोन आलिंगन तीन आणि खान दहा विमान मानाला अनंताची मान मानाला कटरे वार त्याने केला उतरेत स्वागत केला चिलकट होते अंगाला होती अंगाला तर आवाज झाला तर झाला पोटामध्ये बिचू ढकलला पोटामध्ये बिगग बसला वाघनखांचा मारा केला वाघनखांचा मारा केला तर पाडलं पोटाला टरा फाडला पोटाला कोथळा बाहेर आला जीर 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 कोथळा बाहेर आला धीर धीर कोणा बाहेर आला धीर धीर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की सर्व माणसांनी हात खाली करा खानदा अभिमान मानाला जीते रहो खुश रहो एवढं सांगून बी ऐकसांनी हीच माझी विनवणी जोडोनी आ करदोणी शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनिगा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कलियुगात फक्त देवाचं नामचिंतन करा परमात्मा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही समर्थ सद्गुरू गजानन महाराज तुमचं कल्याण करतील असंच समाजकार्य असंच धर्मकार्य तुमच्या गावामध्ये मोठ्यांचं मार्गदर्शन तरुणांची शक्ती असाच हा संगम चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालत राहू ही प्रार्थना करतो तुम्ही मला इथं बोलवलं माझं ऐकून घेतलं आनंदाचा भाग असा आहे कोणी उठलं नाही कोणी बोललं नाही कोणाचा मोबाईल वाजला नाही ही आपल्या परंपरेची शिस्त आहे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरू झेंडूजी महाराज आणि त्यांच्यानंतर आपल्या भागामध्ये असलेले स्वानंद सुखनिवासी सद्गुरू मुकुंद महाराज यांच्या परंपरेतलं आपलं गाव आहे आणि आपली नाळ जुळलेली आहे त्या परमार्थाची कात अशीच चालत राहो सगळ्यांनी आपापली काळजी घ्या धर्माचं रक्षण करा धर्मो रक्षिती रक्षिता परमात्मा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी मंडळी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा करणे